Hey Hey guys, guys, welcome welcome back back to to our our YouTube YouTube channel, channel Tejal Tejal and and Vishal विशाल here. here. आज आहे 1 जुलै 2026 Yes. आणि मला 9 मंथ स्टार्ट झालेला आहे. तेजलने सांगितलं की मी कोर्स करते. मला आधी वाटलं की प्रेग्नेन्सी मध्ये ते कोर्स करतात गर्भसंस्कार किंवा योगा. Yes. मला आधी तेच वाटलं. आय वॉज सेइंग नो. तर डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं आणि त्याचं उठल्या उठल्या चालू झालंय सर्व आवरावरी करणं. गुड मॉर्निंग बेबी. गुड मॉर्निंग. जस्ट माझी आंघोळ झाली आहे आणि आता हेअर वॉश केलेत आज मी बिकॉज काही स्पेशल असेल तर हेअर वॉश हा मस्ट असतो माझ्यासाठी तरी. विशाल, तुला आठवते का हा ड्रायर कधी घेतला होता? 3-4 वर्ष झाले असतील त्याला. नाही, जेव्हा मी 12th मध्ये होते, आफ्टर 12th मी पार्लरचा कोर्स केला होता तेव्हा मी हा ड्रायर घेतलेला. हो का? नोवाचा. अरे बापरे. मग आता नोवाचा, जवळपास 10 yes. वर्ष झाले असेल त्याला. आणि अजूनही तो चांगला चालतोय. इतके वर्ष झाले तरी पण तो गुड कंडिशन मध्ये 500 रुपीजला घेतला होता मी तेव्हा. चलो ब्रेकफास्ट करूयात. जस्ट फक्त स्कार्फला ट्राय करते कारण की मग जास्त ट्राय केले की मग डॅमेज सुद्धा होण्याचे चान्सेस असतात. छान अशी देवपूजा केली सकाळी सकाळी आणि ब्लेसिंग्स घेतले. आज मी काय करणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढे गेल्यावर. दूध ठेवलं इथे. मुसली ऍड करणार आहे, 0 ऍडेड शुगर. याच्यामध्ये शुगर नाहीये आणि याच्यामध्ये 12 प्रकारचे मल्टीग्रेन्स आहे. आज थोडं जरा जास्त ऍड केलंय मी बिकॉज मला भूक लागू शकते आणि तिथे माहिती नाही कधी लंच ब्रेक वगैरे देतात. सो त्यामुळे प्रोटीन पावडर सुद्धा ऍड करते माझी, म्हणजे अजून टेस्ट येते थोडी. चॉकलेटची टेस्ट. त्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं. परत वेगवेगळं कसं घ्यायचं, मग इतकं जात नाही सकाळी सकाळी. मग त्यामुळे मी या दुधामध्ये हे ऍड करते 1 स्कूप प्रोटीन पावडर. आणि केसर. ऍक्च्युली केसर माझ्या आता लक्षात राहत नाहीये घ्यायचं, मी विसरून जाते. मग जेव्हा लक्षात येईल तेव्हा मी ते ऍड करते. तेजलचं मॉर्निंग मिल्क तयार होत आहे. प्रोटीन मिल्क आहे विथ मल्टीग्रेन्स. छान लागतं. ऍपल खाणार का? हा, ओके. हाफ तू हाफ मी. बाहेरचं क्लायमेट किती छान झालं. वाव. तर विशालने ऑलरेडी बॅग पॅक करून ठेवली माझी. Yes. स्कार्फ, त्यानंतर इथं माझे खाऊचे बॉक्स आहेत. ऑरेंज आहे, डायरी, बॉटल आणि पेन. कुठे विशाल? त्यामध्येच ओके. आणि टॅबलेट्स इथे फ्रंट साईडला. ओके. आज आहे 1 जुलै 2026 Yes. आणि मला 9 मंथ स्टार्ट झालेला आहे. सो ही एक बेस्ट फिलिंग आहे की आता फक्त 1 मंथ बाकी आहे आमच्या बेबीला भेटायला. येस. 8 महिने कसे गेले ते समजलं नाही. आता हा 9वा महिना चालू आहे, तो पण नाही समजलं. येस. तर आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे. मी कोर्स करतेय, वर्कशॉप आहे पुण्यामध्ये 2 दिवसाचा आणि सर्व मेंटॉर्स येणार आहेत तिथे कोरियावरून, त्यानंतर फिलिपिन्सवरून. मला ते करायचंच होतं, मला शिकायचंच होतं. आज मी चालली आहे तिकडे आणि माझा हजबंड येस. हा नेहमी सारखा माझ्या सोबत आहे. तेजलने सांगितलं की मी कोर्स करते. मला आधी वाटलं की प्रेग्नेन्सी मध्ये ते कोर्स करतात गर्भसंस्कार किंवा योगा. Yes. मला आधी तेच वाटलं. नंतर समजलं की ती कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स करते. Yes. आय वॉज सेइंग नो, पण ठीक आहे, तिला करायचंय, तिची इच्छा आहे. तिला बोललं की तू करू शकतेस, नो प्रॉब्लेम, आय एम हिअर. तर विशाल मला कधीच नाही म्हणत नाही कोणत्या गोष्टीला. यावेळेस तो फक्त बोलला की तुला होईल का म्हणून, बिकॉज 9 मंथ पण स्टार्ट झालाय तर होईल का तुला मॅनेज. टाइम पण भरपूर आहे, 10 to 6 पर्यंत असणार You आहे. can manage it and we are very strong, so Yes. don't worry about it. तर आता आम्ही चाललोय फायनली आणि मला हा कोर्स करायचाच होता बिकॉज नवीन नवीन जे टेक्निक्स येतात ते मला शिकायचेच असतात आणि ते आपल्या पुण्यामध्ये माझ्या सेंटरमध्ये मला ते चालू करायचेच असतात माझ्या Yes. क्लायंटसाठी. तर मी अशी अपॉर्च्युनिटी मिस करत नाही. जेव्हा पण असं काही असतं इन्फॉर्मेटिव्ह शिकण्यासारखं तर मी ते नक्कीच अटेंड करत असते.
लास्ट इयर आपण आठवते चेन्नईला गेलो होतो. Yes, त्याच्या आधी आपण थायलंडला गेलो होतो. त्या वर्षी पुण्यामध्येच आहे सेमिनार, तर कशाला मिस करायचं. मला ड्रेसच येत नाहीयेत, मला तेच वेअर करावे लागतात बिकॉज ऑफ माय बेबी बम्प. मंथली मी ड्रेस घेतीच आहे, पण ते मला नंतर फिट होतात. अशी आहे माझी सध्याची कंडिशन. 2 बॅग्स भरून मी वरती ठेवून दिलेत आणि मी पण आता क्लोथ्स घेणार नाहीये नवीन, बिकॉज 1 मंथच राहिलेला आहे आणि हेच मी रिपीट वेअर करणार आहे. तेजलकडे कपडे नाहीयेत असं ती बोलते. तरी आताच 5 ड्रेस घेतलेले तेजल. है ना तेजल? पण 5 ड्रेस 5 व्हिडिओ मध्ये संपून जातात. मग असं सांग ना तू. तुला 1-2 वेळाच तू वेअर करते आणि त्यानंतर न वेअर नाही करत. तू एकदाच वेअर करायची, आता 2दा वेअर करते. येस, हाच डिफरन्स आहे. त्यामुळे यू नो ना मला त्यामुळे तुझ्याकडे क्लोथ्स नाहीयेत. यू नो ना मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगवेगळं घालायला आवडतं, रिपीट आवडत नाही. आम्ही मॅप लावलेला आहे आणि आमच्या घरापासून ते 1 आवरच्या डिस्टन्सवर आहे. 5 स्टार हॉटेल आहे शेरटॉन. तर तिथे आमचा सेमिनार असणार आहे आणि सकाळी सकाळी तुम्ही पाहू शकता रोडला अजिबात ट्रॅफिक नाहीये. मस्त रोड आहे, रिकामा. हो ना, Yes. लवकर पोहोचू आपण. तेजलला आता आपल्याला ड्रॉप करायचंय तिथे, त्यानंतर पुन्हा सेंटरला जॉईन व्हायचंय. सेंटरचं पण काम आहे ते कंटिन्यू चालू राहणार आहे. आज बंद नाहीये सेंटर. आणि 2 दिवस वीचच लेक्चर आहे स्टुडंटसाठी. तर मग आज तो घेणार आहे त्याचे लेक्चर सर्व, आज आणि उद्या. आणि एक्झाम पण बाकी आहे या बॅच मधली, तर हो. ती पण कम्प्लीट होऊन जाईल. 4 तासाचा प्रवास तुला करावा लागणार आहे. मी बोलत होते याला की मी येताना कॅबनी येईल, पण त्याचा ट्रस्ट नाहीये. हो, आता रिस्क नाही घेऊ शकत आपण. कॅब व्यवस्थित चालवेल की नाही काही सांगता येणार नाही. सो बेटर मी गेलेलंच चांगलं. सो मी डिसाईड केले की तिला पिकअप पण मिस करेल आणि ड्रॉप पण मिस करेल. येस, फायनली हॉटेल आलेलं आहे आणि आम्ही पोहोचलेलो आहोत. स्टुडंट्स वगैरे दिसतात आहेत. पाहूयात आता कार पार्किंग करून कुठे आहे काय आहे ते. तर विशालने मला ड्रॉप केलंय, आता मी आतमध्ये जाते. आय थिंक ग्राउंड फ्लोअरला सेमिनार आहे. प्रॅक्टिकल झालं देऊन जातो. आणि आता आमचा लंच ब्रेक झालाय, तर आम्ही आता मस्तपैकी जेवण करतो. आमचे फ्रेंड्स झाले तिकडे. शी इज डॉक्टर नैना फ्रॉम मुंबई अँड डॉक्टर अश्विनी फ्रॉम मुंबई. Yes. You're just enjoying this Korean activity. आप ये हालत में, ये कंडीशन में भी आप यहाँ तक आए हो और क्लास करने. But he's very happy and she's very excited. Yes. Excited. ये भी सीख रहा है ना, ये भी सीख रहा है. त्या पेजला फॉलो करतात आणि त्यामध्ये व्हिडिओज करतात. थँक्यू. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि आता आमचा टी ब्रेक झालाय. तेजलला ड्रॉप केलं तिथे आणि आता मी घरी आलो. जेवण करेल आणि त्यानंतर मी सेंटरला जाईल. काम कंप्लीट झालं आणि बाहेर रेन स्टार्ट झाला आणि ऑलरेडी 4 वाजले होते. सो मी ब्लॅक कॉफी माझी ऑर्डर केली
ब्लॅक कॉफी मी घेतली, त्यामध्ये मिल्क नसतं आणि शुगर पण नसते. इट्स 4 PM इन द इव्हिनिंग आणि मस्त माझं सेंटरचं सर्व काम झालेलं आहे. तर आमचा सेमिनार झालेला आहे. डे 1 अभि आलेला आहे घ्यायला. पाहू शकता इकडे. ॲक्च्युली लेट झाला. 1 तास तो थांबलाय बाहेर येऊन. मी आता गाडीत बसते आणि मी तुमच्याशी बोलू. हाऊ वॉज इट? इट वॉज नाईस. वेळ झाला ना, 1 तास झाला ना थांबून. खूप वेळ थांबलो होतो आणि खूप ट्रॅफिक आहे रोड. हे गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे डे 2. आज पण भरपूर साऱ्या नवीन ट्रीटमेंट शिकणार आहे मी आणि आज लास्ट डे आहे. आज ज्या ट्रीटमेंट शिकवणार आहे त्या पूर्ण युनिक असणार आहेत. पाऊस येतोय. वाव. फायनली येस, पुण्यामध्ये एक चांगला पाऊस पाहायला मिळतोय आणि खूप जोरदार आहे. येस. आणि आमची कार पाहू शकता. वाव, किती छान वाटते. सनरूफ ओपन केलंय. असं वाटतं पाण्यामध्ये बसलोय आम्ही. ऍक्च्युली काल आम्हाला घरी पोचायलाच खूप लेट झाला. आम्ही 6:30ला निघालो, ते 9:30 वाजले आम्हाला वाकडमध्ये पोचायला. सो खूप ट्रॅफिक आहे या रोडला आणि मग भूक वगैरे लागलेली, तर मग आमच्या इथेच हॉटेलमध्ये डिनर केलं. मग रात्री घरी जाऊन झोपलो आणि आता सकाळी उठलोय आणि जातोय. एअरपोर्ट रोड असल्यामुळे खूप ट्रॅफिक असते या रोडला. And this is my actual measurement for that. Okay. And this one is the combination treatment. I need 2 techniques. Then go there. फायनली सर्टिफिकेशन झालेलं आहे आणि विशाल बाहेर आलाय. थँक्यू. खूप छान वाटलं. युनिक टेक्निक शिकायला मिळाल्या, भरपूर सारं नॉलेज मिळालं. आणि मला तरी वाटतं असं शिकत राहिलं पाहिजे. अपडेट राहणं खूप गरजेचं असतं या फील्डमध्ये. वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स येत असतात. सो त्यासाठी मी शिकत असते आणि लवकरच आपल्या सेंटरमध्ये BBC-मध्ये या ट्रीटमेंट स्टार्ट होणार आहेत. कस्टमाइज फ्युजन ट्रीटमेंट्स आहेत आपल्याकडे आणि आमचं पेजसुद्धा आहे ब्लश ब्युटी केअर. तर ते सुद्धा तुम्ही चेक करा आणि आमच्या सेंटरला व्हिजिट करा. स्क्रीनवरती नंबर देईलच, तर तिथे व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही अपॉइंटमेंटसुद्धा बुक करू शकता. आय एम सो हॅपी. आणि विशाल, तुला कसं वाटतंय? खूपच भारी. मस्त तू कोर्स कम्प्लीट केलाय. प्रेग्नन्सी मध्ये पण तू छान असं काम केलंय, कोर्स कम्प्लीट केलाय. जे कोणाला जमत नाही तसं तू ते केलेलं आहेस. आय एम प्राऊड ऑफ यू. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलला. बाय बाय गाईज. लव्ह यू ऑल.